होते. तर भरपूर प्रमाणात आहे ना, मी काय म्हणते की सस्य पालन आहे ना, कोंबडी बरोबर आपला जोडधंदा म्हणून आहे ना, प्रत्येक कुक्कुट पालनामध्ये आहे ना सशांचा पण आपल्याला इतका फायदा आहे ना, तर सस्य पालन पण आहे ना, माझी तर अशी इच्छा आहे की प्रत्येकाने करावी. का तर आपलं खाद्याचं नियोजन पण आपलं वरच्यावर निघतं आणि आपण त्यांना काही वेगळं खाद्य देत नाहीये. आपल्या कोंबड्यांबरोबर आपला भाजीपाला काही सुद्धा आपले ससे खात्यात. त्याच्यामुळे आहे ना, त्यांना वेगळं असं काही करायलाच लागत नाही. आता आपल्या सशाने इतकी सुंदर पिल्ल घातलीत, आता मी ती तुम्हाला दाखवते. परत ती बाहेरची तर आहेतच आहे आपली, पण आता ही सुद्धा बघा किती सुंदर पिल्ल आहेत आपली. हे बघा, हे बघा, ही आहेत ना आता 8 दिवसाचीच पिल्ल आहेत. किती सुंदर पिल्ल आहेत बघा ही. हे बघा. आणि आता ही इकडं घातल्यात आणि आता एक आहे ना 2 दिवसाची झालेली आहेत, ती पण दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा, ही 2च दिवसाची पिल्ल आहेत आपली. किती सुंदर पिल्ल आहेत. हे बघा कशी गपगपीत आहेत. हे बघा, बघा. एकामेकाच्या कुशीत जाऊन झोपत आहेत. आणि त्यांच्या आया सुद्धा त्यांची जागा सोडत नाही. त्या बघा इथं बसल्यात सगळे. म्हणजे ती जात गरीब आहे. आणि कोंबड्यांमध्ये आहे ना त्यांना सवय झालेली आहे. त्यामुळे आहे ना काही चुचीबिची पण कोंबड्या मारत नाही. आता इथले इथं ही आपली पिल्ल आहेत, तरी पण आपली कोंबडी तिथपर्यंत जात पण नाही आणि त्या पिल्लांना त्रास देत नाही. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की आपल्याला आहे ना जोडधंदा म्हणून कुक्कुट पालनाबरोबर सस्य पालन पण करणं खूप गरजेचं आहे. का तर आपला वरच्यावर खर्च पण निघतो. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि कुणाला जर सशाची पिल्ल जर लागत जर असतील तर आपल्याकडे आहेत, तर पिल्ल बुकिंग पण करा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भरपूर जणांकडे माहिती पण जाईल, म्हणजे त्यांचे पण कॉल आम्हाला येतील. आणि सबस्क्राईब तर नक्की करा. धन्यवाद.